वय वाढेल 18 वयानंतर ऑपरेशन करावं लागेल, ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. 2012ला माझी ओपन हार्ट सर्जरी झाली आणि त्या दरम्यान माझं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं वजन वाढायला नाही पाहिजे. परंतु वजन वाढत गेलं कारण मी खानपानामध्ये ती रिकव्हरी जखम भरून येण्यासाठी खूप हे केलं होतं. त्यामुळे 72 किलो असलेलं वजन 2012ला मे 2012ला 72 किलो वजन असलेलं जुलैमध्ये ज्यावेळेस मी शाळेला जॉईन झालो त्यावेळेस जवळपास 82 किलो झालं, म्हणजे 10 किलो वाढलं. आणि ते वजन कमी करण्यासाठी मी सायकल चालवायचो, परंतु सायकल चालवल्यामुळे खूप भूक लागायची आणि ज्यादा जेवण जायचं. संध्याकाळी मी 3 टाइम जेवायचो कारण सायकल खूप चालवायचं. 12 ते 13 किलोमीटर सायकल चालवायचो आणि त्यामुळं भूक लागायची आणि खूप खाल्लं जायचं आणि परत वजन वाढायचं. तसंच त्यानंतर वजन कमी करण्यासाठी, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी स्विमिंग सुद्धा केली, परंतु वजन काय आटोक्यात येत नव्हतं आणि जवळपास 96 किलो पर्यंत वजन वाढत वाढत गेलं. कोरोनामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण खूप सारे प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले, त्यामध्ये सुद्धा 90 किलो असलेलं वजन 96-97 किलोला गेलं. आणि ते वजन कमी करण्यासाठी मी खूप सारे प्रयत्न केले. 7 किलोमीटर चालणे, इथं माझे मित्र आहेत चेतन गवळी, ते गावातून यायचे आणि मी आमच्या वस्तीवरून यायचो, रोज क्रॉस करायचो. 7 किलोमीटर आम्ही चालायचो, सकाळी संध्याकाळी 5 किलोमीटर चालायचो. प्रयत्न करून दमलेलो होतो. आणि महेश खडकर सर हे माझे इचलकरंजीचे प्राथमिक शिक्षक मित्र आहेत. आम्ही एका वेळेस जॉईन झालेलो, परंतु ते बदली करून सातारला गेले आणि त्यावेळेस त्यांचं वजन वाढलं होतं 107 किलो आणि त्यांचे 90 डेज प्रोग्राम सुरू होते. म्हणजे 90 दिवसाचा त्यांनी प्रोग्राम घेतला होता. दिनेश बांगर सर हे त्यांचे कोच आहेत, त्यांच्याकडून 90 दिवसाचा प्रोग्राम घेतला होता आणि रोज मोटिवेशनल व्हिडिओ, म्हणजे माझ्यामध्ये बदल झालाय तर दुसऱ्यामध्ये बदल व्हावा यासाठी 90 डेजचे व्हिडिओ पाठवत होते. मी स्टेटस बघत होतो आणि माझं वजन कमी होईल ह्या दृष्टिकोनातून मी या रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन झालो होतो सर. तर आता आयडियल वेटला आहात का? आयडियल वेट माझं 74 आहे, पण सध्या मी 79 किलोला आहे. म्हणजे मी वजन करण्यासाठी जॉईन झालेलो होतो. पाहू शकता आपण डिस्क्लेमर सरांचा. सुरुवातीचे सर कसे होते आणि आज आपण सर्वांना लाईव्ह पाहत आहात. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी या ठिकाणी सर्वांना सूचना केलेली आहे की ती कोणती समस्या घेऊन या ग्रुपमध्ये आपल्या परिवारामध्ये जॉईन झाले, किती मोठी समस्या होती आणि इतकी मोठी समस्या ही कशामुळे दूर झालेली आहे सर, याचं नेमकं राज काय आहे हे सर्वांना सांगायला आवडेल, तुम्हाला ऐकायला मला आवडेल की याच्या पाठीमागे राज काय आहे. नुसतं वर्कआउट करून होणार आहे, काहीतरी राज नक्की असेल सर. यस सर, यस सर. इथं वरती लिहिलेले टॅगलाईन बिफोर आफ्टर सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला चेहऱ्यातील बदल आणि लाईव्ह बदल हे दोन्ही दिसत आहेत. म्हणजे 2022ला ज्यावेळेस जुनी पेन्शन योजनेचं हे होतं, मोर्चा होता, त्यावेळेस हा काढलेला फोटो आहे. आणि 2023ला चेहऱ्यातील फॅट पर्सेंटेज आणि चेहऱ्यावरती जे डार्कनेस आलेला होता तो दररोजच्या घामाद्वारे शरीरामधील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स बाहेर पडले आणि त्याला चांगला आहार या सकस संतुलित आहारातून मिळाला. म्हणजे फक्त घाम बाहेर गेल्यानं. सर्व पार्टिसिपंट ऐकू शकता की सरांनी केवळ चालणे, सायकलिंग करून सगळे प्रयत्न करून पाहिलेले आहेत, परंतु खानपानाची पद्धत योग्य ते माहिती नव्हती. त्याच्यामुळे त्यांचा वेट हा भरपूर वाढला. आणि आज तुम्ही सर्वांना लाईव्ह पाहतात, याचं नेमकी राज काय आहे तर ते सकस संतुलित आहार आहे, हे सरांनी सांगितलेलं आहे. हा संतुलित आहार जर नित्य नियमाने माणसाने जर इंटेक केला तर त्याच्या जीवनामध्ये बदल होतो. हा सरांनी या ठिकाणी त्यांचा पर्सनल अनुभव सांगितलेला. याच्यापेक्षा प्रत्येकाला अनुभव येऊ शकतो आणि ते आलेले आहेत, आपण सर्व पाहत असतो. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपण तर शिक्षक आहात, पण आता जे नवीन पार्टिसिपंट या ठिकाणी जोडलेले आहेत, जे आळशीपणा करत आहेत, त्यांना आपण काय सांगू इच्छिता? आळशीपणा म्हणजे सर काय होत असतं, ते मुद्दामून करत नसतात. त्यांच्यामध्ये जे फॅट भरलेलं असतं ते फॅट म्हणजे चरबी त्यांच्यामध्ये त्यांना उठू देत नसते. आणि ती चरबी जर उठू देत नसेल तर काही दिवस त्या व्यक्तीला हा सकस संतुलित आहार सुरू करू द्या. हा सकस संतुलित आहार ज्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये जाईल त्यावेळेस
त्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर हा सकस संतुलित आहार त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करेल आणि त्यांच्या बॉडीमधलं जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर जाईल. जे नवीन लोक आहेत त्यांनी हा प्रयोग करून बघा की तुम्ही 7 ते 8 दिवस तुम्हाला जितकं जमेल तितकं लवकर उठण्याचा प्रयत्न करा. आपल्या कोचला रिस्पॉन्स द्या. म्हणजे कोच तुमच्या भल्यासाठी तुमचा फोन करत असतो. रिस्पॉन्स द्या, त्यांचा फोन उचला, जमेल तितका वर्कआउट करा. आणि जर जॉईन होता नाही आलं तर 7ची बॅच आहे, संध्याकाळी 5:45ची बॅच आहे. पहिले 2-3 दिवस तुम्ही सावकाश वर्कआउट करा, करू नका, फक्त बघा. परंतु हा सकस संतुलित आहार पहिल्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करा आणि त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक जाग येईल. कारण तुमची जी कमतरता आहे शरीरामधली टॉक्सिन्स आहे बाहेर गेल्यानंतर तुम्हाला खूप छान बेटर फील होणार आहे. आपण सर्वांनी पाहिलेला बदल आहे आणि त्यांनी सातत्य ठेवलं आणि सातत्याचा हा परिणाम आहे. 2 दिवस करून, 4 दिवस करून, 8 दिवस करून याचा परिणाम मिळणार नाहीये. तर सरांनी खूप महत्वाचं आहे आणि सातत्य नियमित तुमचं राहिलं तर तुमचं निरोगी जीवन सुखकारक होऊ शकतं. हा सरांचा या ठिकाणी आपल्या सर्वांना संदेश मिळाला आणि जे काय आपल्याला आहार मिळत आहे, जो काय आहार आपण घेत करत आहोत, ते सत्व आहेत. मी नवीन पार्टिसिपेशनला विनंती करू इच्छितो की लागलीच आपण आपल्या ग्रेट कोचना फोन करा की हे जगात सर्वात महत्वाचं पृथ्वी तलावरती असणारं अमृत ते काय आहे याची जाणीव करून घ्या. माझी विनंती आहे सर्व नवीन पार्टिसिपेशनला, ज्यांनी घेतलं नसेल त्या ताबडतोब आपण आपल्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शनाखाली ते घ्यावं. तर सर खूप खूप सुंदर आपण या ठिकाणी सर थँक्यू, धन्यवाद. आणि सर्व नवीन खूप सुंदर या पार्टिसिपेंटना ठिकाणी माझी विनंती गाईड. राहील, सर नवीन पार्टिसिपेंटना माझी विनंती राहील की पहिले 21 दिवस तुम्ही सातत्य राखा. 21 दिवस ही तुम्हाला सवय लागेल आणि 21 दिवसानंतर तुम्ही 90 दिवस जर तो प्रोग्राम तुम्ही कंटिन्यू केला, कोणताही प्रोग्राम, तर तुम्हाला आवड निर्माण होते. म्हणजे 21 दिवस सवयीसाठी आणि 90 दिवस तुमची हॅबिट्स म्हणजे आवड छंद निर्माण होण्यासाठी 90 दिवस तुम्ही हा तुमच्या शरीरासाठी द्या. 90 दिवस म्हणजे खूप काही नाहीत. त्यामुळं हे 90 दिवस तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. धन्यवाद. मला रॉयल फिटनेस फॅमिलीकडून आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि या वाढदिवसानिमित्त वर्कआउट करण्याची संधी लाभली त्याबद्दल धन्यवाद. तर आपल्या पाठीमागे काही नवीन पार्टिसिपेशन या जुने सहकारी जे आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेत.